मुलीचा तो प्रकार सुरू झाला. बापरे, ही मुलगी किती हरामी आहे बघा. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. एका मध्यम आकाराच्या शहरातील गजबजलेल्या बस स्टँडवर ही घटना घडली. संध्याकाळची वेळ होती. बस स्टँडवर नेहमीप्रमाणे गर्दी होती. कोणी आपल्या बसची वाट पाहत होतं, कोणी चहा पित होतं, तर कोणी फेरीवाल्यांकडून काहीतरी खरेदी करत होतं. याच गर्दीत एका कोपऱ्यात आदित्य नावाचा 23 वर्षांचा तरुण बसला होता. तो नुकताच एका मोठ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी आपल्या गावाहून शहरात आलेला होता. त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती, पण त्याचबरोबर मनात एक अनामिक हुरहुरही होती, कारण ही मुलाखत त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार होती. आदित्य आपल्या जागेवर बसून राहिला होता आणि हातात एक नवा कोरा महागडा स्मार्टफोन घेऊन त्यातील महत्त्वाची कागदपत्र तपासत होता. त्याला वाटत होतं की सगळं काही व्यवस्थित तयार आहे, पण त्याला कल्पना नव्हती की काही मिनिटातच त्याच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जो तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. बस स्टँडचा गोंगाट, अनाउन्समेंटचे आवाज आणि लोकांची लगबग यामध्ये तो पूर्णपणे आपल्याच विश्वात हरवलेला होता. आणि नेमकं याच वेळी गर्दीतून एक तरुणी हळूहळू त्याच्या दिशेने येताना दिसली. तिचा चेहरा अतिशय साधा, निरागस आणि काहीसा हतबल वाटत होता, पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं, जे कदाचित त्याच क्षणी कोणाच्याही लक्षात आलं नसतं. ती सावकाश चालत आदित्यच्या जवळ पोहोचली आणि तिथेच थांबली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून कोणालाही वाटलं असतं की ही मुलगी खरोखरच काही अडचणीत आहे. तिने अत्यंत नम्रपणे आदित्यला विचारलं, एक्सक्यूज मी, माझ्या फोनची बॅटरी संपली आहे, मला अर्जंट माझ्या आईला फोन करायचा आहे, तुमचा फोन 1 मिनिट देऊ शकाल का? खूप मोठी मदत होईल तुमची. तिच्या आवाजातली विनवणी आणि डोळ्यातली आगतिक